नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मंगळागौरीचा खेळ संपन्न झालेला असतो आणि सर्व खेळांमध्ये मुक्ता जिंकलेली असते आणि म्हणूनच सर्वजण मुक्ताचं कौतुक करतात आणि सर्वजण खूप खुशही असतात. परंतु सावनी आणि सावनीच्या मैत्रिणींचा खूप जळफळाट होत असतो. तर आता सावनीच्या मैत्रिणी सावनीला म्हणू लागतात, सावनी अगं किमान आमचं नाक राखण्यासाठी तरी तू मुक्ताच्या समोर एकतरी गेम जिंकायचा होता, एकतरी खेळ जिंकायचा होता. अगं तू एकही खेळ जिंकली नाहीस, प्रत्येक खेळ ती मुक्ताच जिंकली आहे आणि बघ ना किती आनंद साजरा करत आहेत. तर आता सावनी म्हणू लागते, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद साजरा करायचा आहे ना त्यांना, मग करून देत. परंतु मी आता असा एक मोठा खेळ खेळणार आहे की ज्यामध्ये फक्त मीच जिंकणार आहे. तर आता सावनीच्या मैत्रिणी सावनीला विचारतात, अगं असा कोणता खेळ आहे? तर सावनी त्यांना म्हणू लागते की तुम्हाला लवकरच कळेल. आता सावनीच्या मैत्रिणी सावनीला विचारतात, अगं सावनी आता तरी सांग ना, तू असा कोणता मोठा खेळ जिंकली आहेस? तर सावनी म्हणू लागते, खूप मोठा खेळ. मी इथे हारले म्हणून मुक्ता, स्वाती आणि माय डिअर एक्स सासूबाई खूप मस्त नाचतायत. परंतु खरी हार तर मुक्ताची झाली आहे. आता हे सगळं काही मुक्ताने ऐकलेलं असतं. आता हे ऐकताच मुक्ताला धक्का बसतो. तर सावनी पुढे म्हणू लागते की सागर उद्या हे घर, ही प्रॉपर्टी आदित्यच्या नावे करणार आहे. म्हणजेच पुढे हे घर माझ्या नावे होणार आहे आणि एकदा का हे घर माझ्या नावे झालं की मी या घराची मालकीण, आणि एकदा का मी या घराची मालकीण झाले ना की नाही, जर या घरातील प्रत्येकाला धक्के मारून घराबाहेर काढलं तर नावाची सावनी नाही, आता मात्र मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते. आता सावनीचं खरं रूप मुक्ताच्या समोर आलेलं असतं. परंतु त्याचवेळी मुक्ताच्या डोळ्यासमोर आदित्यचा चेहरा येतो. निरागस आदित्यचं बोलणं, मुक्ताला म्हणणं की मला या घरातून बाहेर काढू नका, मुक्ताला केलेली त्याने रिक्वेस्ट, हे सगळं काही मुक्ताला आठवत असतं. आदित्यचा चेहरा आठवून मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. तर सावनीच्या मैत्रिणी सावनीला म्हणतात, सावनी अगं तू म्हणालीस आणि झालं. अगं बेसिक प्रश्न आहे सावनी, अगं सागर त्याचं घर तुझ्या नावे करेल? तर आता सावनी ही तिच्या मैत्रिणींना म्हणू लागते, सागर हे घर, ही प्रॉपर्टी आदित्यच्या नावे करेल असं आपल्याला वाटलं होतं का? नाही ना. परंतु ते झालंच ना. हे घर आता आदित्यच्या नावे होणार आहे. मग एकदा का सागरच्या समोर आदित्यचं नाव ठेवलं की सागर काहीही करायला तयार होतो. तर सावनीचं हे सगळं बोलणं मुक्ता ऐकत असते. तर सावनी ही तिच्या मैत्रिणींना म्हणू लागते, कसं आहे ना, आदित्य हे माझ्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. मग आदित्यच्या थ्रू मी कोणतीही गोष्ट मिळवू शकते. जी गोष्ट मला सहजासहजी मिळत नाही ती गोष्ट मी आदित्यच्या थ्रू मिळवू शकते. आता हे ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. सावनी ही तिच्या मैत्रिणींना म्हणू लागते, खरं तर सागरला माहीतही नाहीये की मी आदित्यचा ब्रेन वॉश कुठल्या पद्धतीने केला आहे. खरं तर आदित्यला वाटत आहे की मुक्ता ही त्याची वैरीण आहे. त्याच्या मनामध्ये एक भीती आहे की ही मुक्ता आपल्याला कधीही घराबाहेर हाकलवून देऊ शकते आणि हीच भीती मी आदित्यच्या मनात कायम जिवंत ठेवत आहे आणि ती तशीच जिवंत ठेवणार. मला जे हवं ते मिळत नाही तोपर्यंत ही भीती त्याच्या मनात अशी जिवंत राहणार सतत. तर त्यानंतर सावनी ही तिच्या मैत्रिणींना म्हणू लागते, खरं तर आदित्य हा माझ्या आयुष्यातील असा काही पासवर्ड आहे ना, जो पासवर्ड टाकला की सागरच्या मनाची, सागरच्या घराची आणि बँक अकाउंटची दारं अशी पटापट उघडली जातील. आता हे सगळं काही मुक्ताने ऐकलेलं असतं. आता सावनीचं खरं रूप मुक्ताच्या समोर येताच मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. मुक्ता खूप रडत असते. मुक्ताच्या सगळं काही लक्षात येतं की सावनी ही आदित्यचा वापर करून हे सगळं काही करत आहे. खरं तर सावनीचाच या सगळ्या गोष्टीवर डोळा आहे, हे सगळं काही मुक्ताच्या लक्षात येतं. तर सावनी पुढे म्हणू लागते, काय आहे ना, आज जसं मुक्ताचं ऐकून सागरने हे घर आदित्यच्या नावे केलं, तसंच मला खात्री आहे की पुढे जाऊन सागर हे घर माझ्या नावे करेल. कारण बावळट मुक्ता एकदा का आदित्यचं नाव पुढे केलं की सागरला लगेच कन्व्हिन्स करायला लागते आणि मला जे हवं ते अगदी सहजपणे मला मिळतं. त्यासाठी मला जास्त कष्टही घ्यावे लागत नाहीत. आता तुम्हीच मला सांगा की खऱ्या आयुष्यात कोण जिंकलं, ही सावनी की ती मुक्ता? आता मात्र सावनीच्या मैत्रिणी सावनीवर खूप खुश असतात. आता हे सगळं काही मुक्ताने ऐकलेलं असतं. आता हे सगळं सत्य मुक्ताच्या समोर येताच मुक्ताला खूप वाईट वाटतं. परंतु खऱ्या अर्थाने आता मुक्ताचे डोळे उघडलेले असतात. आता मुक्ता लगेच आपले अश्रू पुसते आणि म्हणू लागते, मला आत्तापर्यंत वाटायचं की एवढं सगळं करून सुद्धा आदित्यचं मन थारावर का येत नाही, का आदित्य शांत होत नाही. परंतु नाही, या मुळाचं आणि याचं खरं कारण आहे ती म्हणजे सावनी. ही बाई आपल्या स्वप्नांना पुढे घेऊन जाण्यासाठी स्वतःच्या मुलाच्या स्वप्नांना पायाखाली तुडदावत आहे. एक आई असून आपल्या मुलाचा असा गैरवापर करत आहे.
एक आई असून आपल्या मुलाचा विचारही करू शकत नाही, ही बाई अशी कशी वागू शकते? नाही, आता हिला धडा शिकवावाच लागेल आणि ही जर अशी वागत असेल तर आता मलाही दुसऱ्या पद्धतीने विचार करावाच लागेल आणि तेही आदित्यला न दुखावता. असं म्हणत आता मुक्ता म्हणू लागते, काही झालं तरी सावनीला तिची जागा दाखवून द्यावीच लागेल. मुक्ता डोळे पुसते आणि सावनीला धडा शिकवण्यासाठी, तिला जागा दाखवून देण्यासाठी सज्ज झालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, लकी हा आरतीला भेटण्यासाठी गेलेला असतो आणि आरती आणि लकीच्या गप्पा चालू असतात. आता त्याचवेळी आरती ही लकीला म्हणते, 1 मिनिट. लकी विचारतो, अगं काय झालंय? तर आता आरती लकीच्या पापणीचा जो केस असतो तो लकीच्या हातावर देत म्हणते, मूठ कर आणि विष माग, म्हणजे जी विष मागशील ते पूर्ण होईल. तर आता लकी विष न मागताच त्यावर फुंकर मारतो. तर आता आरती विचारते, काय हे, तू विष पण नाही मागितलंस? तर लकी हा आरतीला म्हणतो, अगं आरती, विष ते मागतात की ज्यांची इच्छा पूर्ण होत नाही, परंतु आता माझी इच्छा पूर्ण झाली आहे, आता बोल. तर आता आरती म्हणू लागते, तू बोल, घरी कधी सांगणार आहेस? तर लकी म्हणतो, लवकरच. तर आता आरती म्हणते, लवकर म्हणजे कधी लकी? तर लकी म्हणतो की हो, लवकरच सांगणार आहे. आणि हो, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तर आता आरती लकीला म्हणते, आहे, स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तुझ्यावर लकी. आता लकी हा आरतीला म्हणतो, झालं तर मग तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. असं म्हणत लकी आरतीला जवळ घेतो आणि मनाशीच म्हणू लागतो, ही तर फुलटूत जाळ्यात अडकली आहे आणि आता मी लवकरच माझ्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकतो. आता एकदा का मी माझ्या टार्गेटपर्यंत पोहोचलो की मग माझ्या मनासारखं होणार. असं म्हणत आता लकी खूप खुश असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर हा सावनीच्या हातामध्ये पेपर देत म्हणतो, मी माझा शब्द पाळला आहे, हे घर मी आदित्यच्या नावावर केलं आहे. आता हे ऐकून सावनी खूप खुश होते आणि मुद्दामच नाटक करत सागरचे आभार मानत म्हणते, थँक्यू सागर, अरे तू किती काय करतोयस आदित्यसाठी. अरे आता हे जेव्हा आदित्यला कळेल ना, तेव्हा आदित्य खरंच खूप खुश होईल आणि त्याची खात्री पटेल की आता या घरातून आपल्याला कोणीही बाहेर काढणार नाही. खरंच सागर, थँक्यू सो मच. आता सागर सावनीचं काही ऐकून न घेता तिथून निघून जातो. आता पेपर पाहून सावनीचा आनंद मात्र गगनात मावत नसतो, परंतु त्याच वेळी मुक्ता येते आणि सावनीच्या हातातील पेपर काढून घेते. आता मात्र सावनीला धक्काच बसतो. आता सावनी ही मुक्ताला म्हणत असते, अगं ते खूप महत्त्वाचे पेपर आहेत. परंतु मुक्ता काही न बोलता फक्त सावनीकडे रागाने पाहत असते. तर सावनी म्हणू लागते, काय झालंय मुक्त, अगं दे ना पेपर, अगं ते आदित्यच्या भविष्याचे पेपर आहेत, आदित्यचं फ्युचर आहे ते. अगं तुला तर माहीतच आहे ना, हे सगळं काही आदित्यसाठी किती महत्त्वाचं आहे आणि यात माझ्यासाठी काहीच नाही. खरं तर यामध्ये माझा काहीच हात नाही. हे सगळं काही चालू आहे ते फक्त आदित्यसाठी. आदित्यला हे घर हक्काचं वाटावं, हे घर आपलं वाटावं, यासाठीच तर चालू आहे. आदित्यला बरं वाटलं ना की मलाही खूप बरं वाटतं. आणि आता जर काही वेडवाकडं केलंस ना तू आदित्यच्या बाबतीत, तर आदित्यला खूप वाईट वाटेल. अगं मुक्ता, ते पेपर दे, आदित्यच्या मनात तुझ्याबद्दल पुन्हा एकदा गैरसमज निर्माण होईल गं, प्लीज दे ना पेपर. आता मात्र मुक्ता काहीच बोलत नसते. तर सावनी म्हणू लागते, अगं आदित्यची काळजी तुलाही आहे ना, आदित्यबद्दल तुलाही खूप वाटत असताना आणि म्हणूनच तू हे सगळं काही केलंयस ना. सागरला कन्व्हिन्स केलं आणि म्हणूनच सागरने हे घर आदित्यच्या नावे केलं आहे आणि हे सगळं काही आपण सर्वजणी मिळून आदित्यसाठीच तर करत आहोत. मुक्ता, अगं पेपर दे ना. तर आता मुक्ता ही सावनीकडे रागानेच पाहत ते पेपर हातात घेते आणि सावनीच्या समोरच त्या पेपरचे तुकडे तुकडे करून सावनीच्याच अंगावर फेकते. आता मात्र सावनीला धक्का बसतो. आता सावनी ही मुक्ताला रागानेच विचारते, मूर्ख आहेस तू, अगं तू हे काय केलेस? अगं आदित्यच्या नावे हे घर केलं होतं, परंतु आता तर तू त्याचे तुकडे तुकडे केलेस. आता सावनी ही मुक्ताला विचारते, अगं मुक्ता, तुझं डोकं फिरलंय का? तू हे काय केलेस? परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तू जरी या कागदाचे तुकडे तुकडे केलेस तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाही, कारण मी आदित्यची आई. असं म्हणत असतानाच मुक्ता ही सावनीला म्हणते, गप्प, आता एक शब्दही बोलायचा नाही. आई या शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला? प्रत्येक वेळी आदित्यचं नाव पुढे करून तुम्ही आमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करताय का? अहो, त्या बिचाऱ्या मुलाला आधार द्यायचा टाकून प्रत्येक वेळी त्याच्या मनात गैरसमज निर्माण करताय. मुलाच्या अशा परिस्थितीमध्ये मुलाला शांत करायचं टाकून त्याला अशांत करून ठेवलं आहे तुम्ही. सतत 24 तास त्याच्या समोर भीतीचा बागुलबुवा करून त्याची ही अवस्था करून ठेवली आहे आणि त्याच्या या अवस्थेला फक्त तुम्ही जबाबदार आहात का? तर तुम्हाला हे सगळं काही मिळवायचं होतं म्हणून तुम्ही आदित्यचा वापर करत आहात. तुम्हाला काय वाटलं आम्हाला काहीच कळणार नाही का? परंतु नाही, आता मला सगळं काही कळालं आहे. खरं तर आता सगळं काही माझ्या लक्षात आलं आहे. एक आई असून एवढ्या खालच्या पातळीला जाऊन वागताना काहीच वाटलं नाही का? एवढं चीप कसं काय वागू शकता तुम्ही? खरं तर तुम्ही फक्त आदित्यच्याच नाही तर माझ्या, सागरच्या आणि आमच्या फॅमिलीच्या गुन्हेगार आहात. आम्ही सर्वजण आदित्यवर जीवापाड प्रेम करतो, परंतु त्याच प्रेमाचा तुम्ही गैरवापर केला आहे.
आता मात्र सावनीचं खरं रूप मुक्ताच्या समोर आल्यामुळे सावनीला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर सावनी म्हणू लागते, असं माझ्या डोक्यातही नव्हतं. खरं तर हे सगळं काही तुझ्याच मनात आहे आणि म्हणूनच तर तू हे आदित्यच्या नावे घर केलेले पेपर फाडून टाकले आहेस ना? तर मुक्ता म्हणू लागते, हो फाडलेत, कारण हे सगळं काही तुम्ही मुद्दामून करत आहात. आणि कसलं घर आणि काय हो, हे सगळं काही आदित्यच्या नावे होणार आहे की तुम्हाला मजा मारायची आहे? आता तर आपण क्लिअरलीच बोलू. मला माहीत आहे की हे सगळं काही तुम्ही स्वतःचा विचार करून करत आहात, कारण सागरच्या पैशावर तुम्हाला मजा मारायची आहे. तर सावनी म्हणू लागते, नाही मुक्ता, तू चुकीचं बोलत आहेस. अगं मी फक्त आदित्यचा विचार करत आहे, आदित्यच्या भविष्याचा. तर मुक्ता विचारते, कुठलं भविष्य? अहो त्याचं भविष्य अजून खूप दूर आहे. आता तुम्ही फक्त तुमच्या वर्तमानाचा विचार करत आहात का? तर तुम्हाला सागरच्या पैशावर मजा मारता यावी, सगळं काही तुमच्या मनासारखं व्हावं, यासाठी हे सगळं काही चालू आहे. आत्तापर्यंत जे काही केलं आहे ना, त्यावरून हेच सिद्ध होतं की तुमचं आदित्यवर प्रेम नाही, फक्त तुम्ही आदित्यचा गैरवापर करून घेत आहात. आत्तापर्यंत तुम्ही तेच केलं आहे. अहो कुठलं नातं निभावलं आहे सांगा ना? ना कोणाची बहीण होऊ शकलात, ना कधी कोणाची मुलगी होऊ शकलात, ना कोणाची सून, ना कोणाची बायको आणि ना एक चांगली आई होऊ शकलात. कुठलंही नातं तुम्हाला निभावता आलं नाही. फक्त स्वतःचा स्वार्थ तो एक चांगला निभावता आला आहे तुम्हाला. आजपर्यंत मला वाटलं होतं की तुम्ही कुठलंही नातं चांगलं निभावू शकला नाही, परंतु एका नात्याची जाण तुम्हाला नक्कीच असेल. एक आदर्श आई होऊ शकला नाही, परंतु आई या शब्दाची नक्कीच जाण असेल आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या मुलासाठी हे सगळं काही करत असाल. परंतु नाही, तुम्ही फक्त तुमचा स्वार्थ निभावण्यासाठी सगळं काही करत आहात. परंतु आता नाही, आता मी असं काही होऊ देणार नाही, कारण तुमचा खरा चेहरा आता माझ्यासमोर आला आहे. प्लीज प्लीज आदित्यचं असं खच्चीकरण करू नका. त्या लहान वयात त्याला खूप काही शिकायचं आहे, परंतु तुमच्यासारखी व्यक्ती जर त्याच्या आयुष्यात असेल तर त्याचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद होणार, एवढं मात्र नक्की. आदित्यच्या मनामध्ये थोडी तरी निरागसता आहे, परंतु आता जर तुमच्या संस्कारात तो वाढला तर तो तुमच्यासारखा स्वार्थी आणि मतलबी होईल. आणि म्हणूनच मला वाटत आहे की तुम्ही आदित्यच्या आयुष्यातून कायमचं निघून जावं. प्लीज आदित्यच्या आयुष्यातून कायमचं निघून जा. खरं तर मी तुमच्यासमोर हात जोडते, तुम्ही आदित्यच्या आयुष्यातून निघून जा आणि त्या मुलाला आनंदाने जगू द्या. खरं तर या सगळ्यामध्ये मी कधी पडलेच नसते, परंतु आदित्यबरोबर सागरचंही नातं जोडलं गेलं आहे आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी पडत आहे. तुमचा डोळा फक्त सागरच्या पैशावर आहे, परंतु आता मी तसं होऊ देणार नाही. तर सावनी ही मुक्ताला म्हणू लागते, मुक्ता गप्पा बस, नाही तर मुक्ता म्हणते, काय करणार आहात सांगा ना? काय आहे तुमच्याजवळ करण्यासारखं? तुम्ही तर आमच्या पैशावर जगत आहात आणि आत्तापर्यंत इथे आमच्या उपकारांवर जगत आहात, हे मात्र विसरू नका. आता मात्र सावनी म्हणते, मुक्ता मी तुला सोडणार नाही. मुक्ता म्हणते, खरं तर मी तुम्हाला सोडणार नाही. आता सावनीला मुक्ताचा खूप राग आलेला असतो आणि म्हणूनच सावनी ही रागाने तिथे असलेला फ्लॉवर पॉट घेऊन मुक्ताच्या डोक्यात मारण्यासाठी पुढे आलेली असते, परंतु त्याच वेळी सागर तिथे येतो आणि मुक्ताला बाजूला करतो. तर इंद्राताई येत सावनीचा हात पकडतात. आता मात्र सावनीला धक्काच बसतो. आता सावनीचं खरं रूप सर्वांच्याच समोर आलेलं असतं. आता सागर सावनीला विचारतो की तू मुक्ताचा जीव घेणार होतीस का? तर इंद्राताई म्हणतात, असा कसा जीव घेईल, मी अजून जिवंत आहे. आणि काय हे चटक चांदरे, माझ्या सुनेवर हात उचलण्याची तुझी हिंमतच कशी झाली? यापुढे जर माझ्या सुनेवर हात उगारलास तर तोच हात काढून दुसऱ्या हातात देईन, एवढं मात्र लक्षात ठेव. यापुढे कधीही माझ्या सुनेवर हात उगारायची चूक करू नकोस. आणि हो, आता जर पुन्हा तू हात उगारलास तर मी कोयत्याची शपथ घेऊन सांगते, मी कोणताही विचार न करता तुला या घराच्या बाहेर काढेन. आता मात्र इंद्राताई बोलत असतानाच आदित्य तिथे आलेला असतो. आता सावनी ही आदित्यला पाहते आणि नाटक करत हातातला फ्लॉवर पॉट खाली टाकून देते आणि रडण्याचं नाटक करते. आता आदित्य सावनीला विचारतो, मम्मा अगं काय झालं आहे? तर सावनी म्हणू लागते, आदी बाळा, खरंच माझी चूक झाली. अरे बघ ना, माझ्या रागावर कधी कंट्रोलच होत नाही आणि म्हणूनच आज रागाच्या भरात मी मुक्ताला मारायला गेली होती, परंतु बरं झालं आदित्य, मी तिला मारलं नाही. बघ ना आदित्य, अरे माझ्या रागावर कधीच कंट्रोल होत नाही. खरं तर या घरात राहणं माझं खरंच मुश्किल झालं आहे. आदित्य, खरंच माझी चूक झाली. असं म्हणत सावनी सर्वांच्या समोर हात जोडून सर्वांची माफी मागत म्हणते, खरंच मला माफ करा सागर, मला माफ कर. असं म्हणत सावनी आता मुद्दामून स्वतःलाच मारून घेते आणि म्हणू लागते, नाही माझी चूक झाली आहे, याची शिक्षा तर मला मिळायलाच हवी. तर आदित्य सावनीला थांबवत असतो. तर सावनी म्हणते, नाही आदित्य, मला याची शिक्षा मिळायलाच हवी. परंतु त्याच वेळी सागर तिथे येतो आणि आदित्यला बाजूला करतो. तर सावनी म्हणू लागते, नाही आदित्य, अरे आता या घरात आपलं राहणं मुश्किल आहे. या घरातली लोक आपल्याला इथे नाही ठेवणार. मी सांगते आदित्य, एक ना एक दिवस ही लोक आदित्य आपल्याला या घराच्या बाहेर काढतील, एवढं मात्र नक्की. मला खरंच खूप भीती वाटत आहे आदित्य, खरंच आपण रस्त्यावर येणार. आता मात्र आदित्य घाबरून गेलेला असतो, परंतु सावनीचे हे डावपेच मुक्ताने चांगलेच ओळखलेले असतात आणि म्हणूनच मुक्ता ही शांत असते. आता सावनीची नाटकं तर चालूच असतात.
आता मुक्ता ही सावनीचाच डाव सावनीवर पलटवत आदित्यला म्हणू लागते, आदित्य बाळा, अरे या घरातून तुला कधीही कोणीही बाहेर काढणार नाही. आज तुझी आजी, काका, बाबा सर्वजण समोर आहेत, त्यांच्या समोर मी सांगत आहे, आदित्य तुला या घरातून कोणीही बाहेर काढणार नाही. हे घर तुझं आहे आणि या घरात तुझा कायम हक्क असेल आणि या घरातच तू आमच्यासोबत राहणार आहेस. तर आता आदित्य सावनीला म्हणतो, ऐकलंस ना मम्मा, अगं आपल्याला या घरातून कोणीही बाहेर काढणार नाही. तर सावनी म्हणू लागते, नाही आदित्य, ही लोक आपल्याला कधीही घराबाहेर काढू शकतात. अरे आदित्य, मी सांगते ना तुला, मग प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अरे सागरने हे घर तुझ्या नावे केलं होतं, परंतु मुक्ताने बघ ते पेपर फाडून टाकले आहेत. आता आदित्यला धक्काच बसतो. आता आदित्य जाऊन सावनीला मिठी मारतो. आता मात्र सागरला धक्काच बसतो. तर आता मुक्ता म्हणते की हो सागर, मी ते पेपर फाडलेत कारण मला आदित्यबरोबर आदित्यच्या आईची सुद्धा काळजी आहे. अहो तुम्ही हे घर आदित्यच्या नावे केलं, परंतु केअरटेकर म्हणून सावनीचं नाव दिलं. अहो परंतु केअरटेकर म्हणून सावनी किती जबाबदारी पार पडणार आहे. आतापर्यंत ते आदित्यची एवढी काळजी घेत आहेत, मग मला त्यांची काळजी नको का करायला. आणि ह्या घराच्या लिगल गोष्टी त्यांच्या नावी केली तर मग त्यांची किती धावपळ होईल. खरं तर आपल्याला त्यांचाही विचार करायला हवा ना, आणि म्हणूनच मी ते पेपर फाडून टाकले आहेत. अहो सागर, आणि एका गोष्टीची तर भीती आहेतच, कारण हे घर आपण आदित्यच्या नावे केलं आहे आणि जर हर्षवर्धनने येऊन पुन्हा एकदा सावनीला त्रास दिला तर, आणि पुन्हा एकदा जर हर्षवर्धनने या घरातून आदित्य, सावनी आणि आपल्या सगळ्यांनाच घराबाहेर काढलं तर मग आपण कुठे राहायला जाणार आहोत. कारण केअरटेकर म्हणून फक्त सावनीचंच नाव आहे. म्हणूनच सागर, मला असं वाटत आहे की केअरटेकर म्हणून अहो सावनीबरोबरच म्हणजे आदित्यच्या आईबरोबरच तुमचंही नाव असावं, कारण तुम्ही आदित्यचे पप्पा आहात. अहो खरं तर तुमचं नाव पहिलं असायला हवं. तर आता इंद्रा त्यांच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं, परंतु सागरा मुक्ताला खुणावूनच विचारत असतो, मुक्ता हे काय चालू आहे. तर मुक्ता ही सागरला म्हणते, फक्त तुम्ही आता होकार द्या, जे काही असेल ते मी तुम्हाला नंतरच सांगेन, अशी ती इशाऱ्यानेच सांगत असते. तर मुक्ता म्हणते, बरोबर ना सागर, अहो तुमचं नाव तर पहिलं असायला हवं. आता मुक्ताच्या होकारला हो देत सागरही म्हणू लागतं, हो मुक्ता, तुम्ही जे बोलत आहात ते अगदी खरं आहे. आणि हो, मी प्रत्येक वेळी सावनीला संकटात नाही पाहू शकत, आणि म्हणूनच सावनी तू काळजी करू नकोस. आदित्यची काळजी घेण्यामध्ये तुझ्यासोबत मी सुद्धा असणार आहे, त्यामुळे तुझ्यावर एकट्यावर कधीही भार पडणार नाही. आणि आदित्य तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत कायम आहे. आता हे ऐकल्यानंतर आदित्य खूप खुश होतो. तर आता सागर मुक्ताचे आभार मानत म्हणतो, थँक्यू सो मच मुक्ता, की तुम्ही सावनीचा एवढा विचार करता. तर मुक्ता म्हणू लागते, करणारच, कारण ती आदित्यची आई आहे. खरं तर माझ्या घरातील प्रत्येकावर लक्ष असतो, आता त्यापेक्षा जास्त लक्ष माझं सावनीवरच असणार आहे, कारण काही झालं तरी सावनी या कुटुंबाचा भाग आहेत, मग त्यांच्यावर लक्ष नको का ठेवायला. असं म्हणत मुक्ता ही सावनीकडे पाहू लागते. आता सावनीच्या शब्दात मुक्ताने सावनीला चांगलाच धडा शिकवलेला असतो. आता आदित्यचा मुक्ताबद्दलचा विश्वास वाढतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ता ही मुद्दामून सागरच्या डोक्यावर थंड पाणी ओतते. तर सागर म्हणू लागतो, हे सगळं काही तुम्ही मुद्दाम केलं आहे ना. तर मुक्ता म्हणते, नाही हो, मी मुद्दाम नाही केलं आहे. खरं तर तुमचे असे केस भिजल्यानंतर आणि असे केसांवर पाण्याचे थेंब असल्यानंतर खरंच तुम्ही खूप क्यूट दिसता. तर आता सागरही मुक्ताला पाण्याने भिजवतो. आता मुक्ताला मात्र थंडी वाजत असते. तर सागर आता मुक्ताला जवळ घेतो आणि त्यानंतर म्हणू लागतो, बरोबर बोलत होता तुम्ही, मी भिजल्यानंतर क्यूट दिसतो. तर मुक्ता म्हणते, छे छे, अहो तुम्ही मला कमी भिजवावं यासाठीच मी बोलले होते. आता सागर आणि मुक्ता एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. आता या सागर आणि मुक्ताच्या प्रेमाला सावनीची दृष्ट तर नाही ना लागणार, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.